नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त एक बॅनर तयार करणार आहे। ते बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि ZR दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन्स प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आता तुम्हाला मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर ZR ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही फाईल मॅनेजर सारखा इंटरफेस या ॲप्लिकेशनमध्ये आहे। तुम्हाला ही सिम्पली यामध्ये डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे बाप्पा कमिंग 2 अशा नावाची एक झिप फाईल मिळून जाईल। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। झिप फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचे ऑप्शन येतील। तर इथे 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे एक्स्ट्रॅक्ट हिअर, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर बाप्पा कमिंग 2 नावाचे एक फोल्डर ओपन झालेलं आहे। तर आता फोल्डरला ओपन करायचं आहे। फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक PLP फाईल दिसेल। तर PLP फाईल आपल्याला इथे या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचे। तर आता चला आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पण तुम्हाला फाईल मॅनेजर सारखा जर इंटरफेस आलेला असेल तर वर तुम्हाला ॲरो दिसते, त्या ॲरो नंतर तुम्ही बॅक येऊ शकता कोणत्या पण फोल्डरमधून। तर इथे तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे, किंवा तुम्ही ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे, बघू शकता। तर इथे आपल्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन ॲडवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर थोडंसं बॅक यायचं, बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर इथे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे। तर आता इथे तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर इथे सिम्पली इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इथे आपण सर्व लेअर एडिटेबल दिले आहे। तुम्ही इथून फोंट वगैरे पण चेंज करू शकता। तर आता हा जो फोंट आहे, तुम्ही इथे ओढ तुझ्या आगमनाची असं लिहिलेलं आपण गुलाबी आणि रेड मिक्स या टेक्स्चरमध्ये आपण लिहिलेलं आहे। तर आता हे एडिट करण्यासाठी तुम्हाला युनिकोड पॅड नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। हे ॲप्लिकेशन पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण यामध्ये तुम्हाला काही चेंज करायची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला जर दुसरं वाक्य टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। त्या ॲप्लिकेशनमध्ये फोंट कसे इम्पोर्ट करायचे, कसं तुम्ही तिथून टेक्स्ट तयार करू शकता आणि इथे टाकू शकता। यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला इथे वर डायलॉग वगैरे चेंज करायचा असेल तर इथून तुम्ही चेंज करू शकता काय अशा प्रकारे। तर इथे तुम्हाला दुसरा डायलॉग असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, किंवा काही पण कॅप्शन लिहू शकता। तर इथे आपण लिहिलं आहे, खाली लिहिलेलं आहे गणेशोत्सव 2024 लवकरच। तर अशा प्रकारे आपण इथे बॅनर तयार केलेला आहे। तर आता हे बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे तुमचा वॉटरमार्क किंवा लोगो पण ॲड करू शकता। इथे इम्पोर्ट ऑप्शनवरून तुम्ही तुमचा जो वॉटरमार्क किंवा चॅनलचा लोगो असेल तो इथून इम्पोर्ट करू शकता। फक्त हे मटेरियल तुम्हाला यूट्यूबला यूज नाही करायचं आहे, बाकी तुम्ही इंस्टाग्राम वगैरे कुठे पण, फेसबुक वगैरे कुठे पण यूज करू शकता। फक्त यूट्यूबवरती यूज नाही करायचं आहे, कारण मी डायरेक्ट चॅनलवरती स्ट्राईक देऊन टाकेल। तर ओके, तर आता हे सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे बॅनर जे फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। याला तुम्ही लाईटरूममध्ये थोडासा इफेक्ट लावायचा आहे। त्या इफेक्टवरती आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, त्याने काय तुमचं बॅनर एकदम HD क्वालिटीमध्ये येईल। कलर ग्रेडिंग झाल्यानंतर ते दिसायला आणखी अट्रॅक्टिव्ह वाटेल। तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया नावाची एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।